नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी भारत सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया या योजनेची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारल्या गेली. स्टार्टअप इंडिया योजनेत कामात सुलभता, आर्थिक सहाय्य, सरकारी निविदा, नेटवर्किंगच्या संधी यासारखे अनेक फायदे लक्षात घेता नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस देशात राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधला, जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत. त्या सर्व स्टार्टअप उद्योजकांचे तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. देश के उन सभी स्टार्टअप्स को, सभी इनोवेटिव युवाओं को बहुत बहुत बधाई देता हूं, जो स्टार्टअप्स की दुनिया में भारत का झंडा बुलंद कर रहे हैं. स्टार्टअप्स का ये कल्चर देश के दूर दराज तक पहुंचे, इसके लिए 16 जनवरी को अब नेशनल स्टार्टअप डे के रूप में मनाने का फैसला भी किया गया है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 150 स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. यामध्ये कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग 4.0, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी झाले होते. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश होता. देशात नाविन्यपूर्णतेचे आकर्षण लहानपणापासूनच निर्माण करणे आणि देशातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना संस्थात्मक रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 9,000हून अधिक अटल टिंकरिंग लॅब आज मुलांना नवनवीन शोध आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी देत आहेत. सरकारचे वेगवेगळे विभाग, मंत्रालये ही तरुण आणि स्टार्टअप्सच्या संपर्कात राहतात. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करतात. तसेच अधिकाधिक तरुणांना नवनिर्मितीची संधी देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. नाविन्यपूर्णतेबाबत भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा चांगला परिणाम झाला आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स क्रमवारीत भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. 2015 मध्ये भारत या क्रमवारीत 81व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत हा 46व्या क्रमांकावर असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पूरे विश्व की अर्थव्यवस्था के ऊपर अगर कब्जा है किसी का तो वो भारतवासी का है. हर बड़ी कंपनी का सीईओ मेरे देश का कोई न कोई व्यक्ति बैठा हुआ है. ऐसी परिस्थिति में आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो हमको उपदेश दिए हैं, जो उन्होंने शिक्षा दी है कि हमारा स्किल, कौशल विकास और हम नौकरी देने वाले बने, नौकरी लेने वाले नहीं. और इसी दिशा में जब आदरणीय नरेंद्र मोदी जी ने स्टार्टअप की बात की तो शायद लोगों को समझा नहीं. आज मेरे जो युवा बच्चे हैं, ये एक से एक इनके अंदर नई नई इनोवेटिव आइडियाज़ हैं. ये नया आविष्कार खुद कर सकते हैं. अभी तक इसका लाभ विदेशी कंपनियां ले रही थी. आज हमारे आदरणीय नरेंद्र मोदी जी ने जब युवाओं को कहा कि स्टार्टअप करो, स्टार्टअप के लिए पूरा एक उन्होंने इकोसिस्टम तैयार किया. लोगों को बोला इनोवेटिव आइडियाज़ लाओ, पैसा लो, टैक्स कंसेशन लो, और 16 जनवरी को उसका 1 वर्ष पूर्ण किया. आज भारत देश में पूरा विश्व निवेश करने के लिए, स्टार्टअप में निवेश करने के लिए देख रहा है और लोकल को ग्लोबल बनाना है. ये जो कल्पना दी है तो मेरे को ऐसा लगता है कि हमारा देश बहुत तेज़ी से अग्रसर होगा. आदरणीय नरेंद्र मोदी जी ने, हमारे प्रधानमंत्री जी ने जो बातें समझाई है, हमें यह समझना है
अब नौकरी नहीं मांगेंगे, हम नौकरी देंगे। ये शपथ लेकर हमें आगे बढ़ना है। भारतातील तरुण आज मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप उभारत आहेत. ते या जागतिक महामारीच्या काळात भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि सामर्थ्याचा पुरावा आहे. पूर्वी चांगल्या काळात फक्त काही कंपन्याच मोठ्या होऊ शकत होत्या, पण आता तरुण मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. याचा देशातील स्टार्टअप इकोसिस्टीमवर मोठा प्रभाव पडला असून स्टार्टअपद्वारे नव्या संकल्पना साकारण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही करीत आहेत. देशाच्या युवा तरुणांनी आपली स्वप्ने स्थानिक पातळीवरच मर्यादित ठेवू नयेत, तर जागतिक पातळीवर उड्डाण करण्याचे ध्येय त्यांनी ठेवावे. भारताला सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर होण्यासाठी योगदान द्यावे. हे आपले